नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी 2026 ची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना किती मार्क्स पाडल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस ला ऍडमिशन मिळू शकतं. त्याचबरोबर गेल्या वर्षी म्हणजे नीट यूजी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी कट ऑफची जी काही 5 कॉलेजेस होती त्या 5 कॉलेजचं देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी नीट यूजी 2026 चा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की नीट यूजी ची एक्झाम ही आता फक्त आणि फक्त 40 ते 45 दिवसांवर आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी अभ्यासावर फोकस करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स अवघड जातं, केमिस्ट्री अवघड जातं, अशा विद्यार्थ्यांनी बायोलॉजीवर फोकस करावा. ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री अवघड जातं त्या विद्यार्थ्यांनी फिजिक्सवर आणि बायोलॉजीवर फोकस करावा, जेणेकरून तुम्ही चांगल्यात चांगली मार्क्स या ठिकाणी पाडू शकाल आणि जेणेकरून तुमचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न या ठिकाणी इझी होऊन जाईल. सुरुवातीला तुम्हाला गेल्या वर्षी नीट यूजी 2025 मध्ये जे काही नवीन कॉलेजेस आलेली होती आणि ज्या कॉलेजचा कट ऑफ हा अगदी कमी राहिलेला होता, या संदर्भात तुम्हाला आज मी डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे. चालू करूया. सर्वात पहिलं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षी साधारणतः 5 ते 6 कॉलेजेस नवीन ऍड झालेले होते. त्या नवीन ऍड झालेल्या ज्या बीएमएस कॉलेजेस होते त्याच्यामध्ये धरती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज परभणी हे कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये चौथ्या राऊंडला या ठिकाणी ऍड झालेलं होतं. चौथ्या राऊंड मध्ये ऍड झालेल्या या कॉलेजमध्ये 100 सीटचा इंटेक या ठिकाणी त्याला मिळालेला होता. या 100 सीटचा इंटेक असलेल्या कॉलेजचा जो कॉलेज कोड होता तो 3388 होता आणि या 3388 कॉलेज कोड असणाऱ्या कॉलेजमध्ये 260 प्लस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी नीट यूजी 2025 मध्ये बीएमएस ला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. दुसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला. या ठिकाणी देखील 100 सीटचा इंटेक आहे. या कॉलेजचा कॉलेज कोड जो आहे तो 3282 आहे आणि 272 प्लस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये बीएमएस साठी ऍडमिशन या ठिकाणी मिळालेलं होतं. कॅटेगरी वाईज ह्या सर्व कॉलेजचा जो कट ऑफ आहे त्याचा देखील मी व्हिडिओ नंतर बनवणार आहे. तोपर्यंत तुम्हाला एक अंदाज यावा की किती कमी मार्कावर सुद्धा गेल्या वर्षी ऍडमिशन या ठिकाणी झालेलं होतं. तिसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे शिवशंभू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर. या कॉलेजचा सीट इंटेक जो आहे तो 60 सीटचा आहे. या कॉलेजचा कॉलेज कोड जो आहे तो 3177 आहे आणि या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी 280 प्लस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं. चौथं जे कॉलेज आहे ते देखील सोलापूरचंच आहे. त्याचं नाव पण ग्रीन फिंगर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर आहे. या कॉलेजचा सीट ऑफ इंटेक जो आहे तो 100 सीटचा सीट ऑफ इंटेक आहे आणि या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 3177 आहे. या कॉलेजमध्ये देखील सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना 280 प्लस मार्क्स होते अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी ऍडमिशन मिळालेलं होतं. पाचवं जे कॉलेज आहे ते एएसपीएम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. या कॉलेजचा सुद्धा सीट ऑफ इंटेक जो आहे तो 100 सीटचा सीट ऑफ इंटेक आहे. या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 3173 आहे आणि या कॉलेजमध्ये सुद्धा 270 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स होते गेल्या वर्षी नीट यूजी मध्ये त्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं. आता काही कॉलेजेसमध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं होतं की काही ठिकाणी स्पॉट राऊंड झालेला होता. त्यामुळे स्पॉट राऊंडवरची जी काय इलिजिबिलिटी होती ती इलिजिबिलिटी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 144 मार्क्स आहेत ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये आणि जे काही कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत ज्यांना 113 प्लस मार्क्स आहेत अशा ज्या इलिजिबल विद्यार्थी होते त्या इलिजिबल विद्यार्थ्यांना सुद्धा काही कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंडला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. तसं स्पॉट राऊंडला ऍडमिशन मिळालेलं जे कॉलेज होतं ते आदित्य बीएमएस कॉलेज बीड. या ठिकाणी 10 सीट्स त्यांचे एक्स्ट्रा वाढलेले होते आणि त्या वाढलेल्या सीटमुळे त्या ठिकाणी एक स्पॉट राऊंड झाला होता. त्या स्पॉट राऊंड मध्ये अगदी 200 बिलो मार्क असलेले सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. पण अशा ज्या गोष्टी आहेत त्या क्वचित 1-2 कॉलेजसाठी होतात, त्यामुळे त्यांचा विचार आपण कट ऑफ मध्ये या ठिकाणी करू शकत नाही. परंतु गेल्या वर्षी नीट यूजी 2025 मध्ये पेपर जो होता तो हार्ड होता. हार्ड पेपर असल्यामुळं
कट ऑफ या ठिकाणी थोडा शेवटच्या ज्या राऊंड होते त्या शेवटच्या राऊंडमध्ये हे नवीन कॉलेजेस ऍड झाल्यामुळं या ठिकाणी थोडा कमी आला होता. तरी गेल्या वर्षीचा जो सेफ स्कोर होता तो म्हणजे 295 प्लस. ज्या विद्यार्थ्यांना 295 प्लस मार्क्स होते त्यांना गॅरंटेड 100% महाराष्ट्रामध्ये बीएमएस ला ऍडमिशन मिळालेलं होतं. जर ह्या वर्षी गेल्या वर्षी सारखा जर पेपर राहिला तर 100% सांगतो ज्या विद्यार्थ्यांना 300 प्लस मार्क्स पडत आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये 100% गॅरंटेड बीएमएस ला ऍडमिशन मिळू शकतं. परंतु जर तुमचे मार्क्स आता या ठिकाणी कमी येत आहेत तर घाबरून जायची गरज नाही. तुम्हाला इतर राज्याचे देखील ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, एमपी असेल, पंजाब असेल, युपी असेल, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही बीएमएस ला ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यासाठी फक्त तुम्ही नीट यूजी 2026 ची एक्झाम तुम्ही फक्त एलिजिबल करणे गरजेचं आहे. आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला फक्त जे काही नवीन कॉलेजेस आले होते आणि ते नवीन कॉलेजेसमध्ये किती मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं आणि कट ऑफ कसा खालीपर्यंत पडत गेलेला होता या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधील जे काही टॉपचे बीएमएस चे कॉलेजेस आहेत आणि ज्यांचं खूप चांगला या ठिकाणी मार्केटमध्ये नाव आहे अशा आर्य पोद्दार असतील किंवा असे जे काही आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसचा तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण तयार करून आणणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. जेणेकरून तिथं तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड कट ऑफ्स असतील, डेलीच्या डेली तिथं खूप चांगली इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी फ्रीमध्ये टाकतो. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍड व्हायचं आहे. ऍड झाल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत राहील. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.